चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळणारा खेळाडू सतीश देवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या साथीला मैदानावरती येत असताना आपण योगेश यांना पाहतो आहोत. आघाडीची जोडी सतीश देवकर आणि त्याच्या साथीला योगेश मैदानावरती दाखल झाल्यात. जास्तीचा धावा गोळा करावा लागतील. 3-3 षटकांच्या मॅचेस आहेत. 3 षटकांचा सामना. सतीश देवकर पार्थ स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, पार्थ स्पोर्ट्सचे स्वतःचं ब्रँड त्यांनी तयार केलंय आणि त्यांना आपण स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटक घेऊन गोलंदाज दाखल होतोय अर्थात गुप्ता. गुप्ता गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. सतीश देवकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो जिथे योगेश. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी श्रीजी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत. पहिला बॉल गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या षटकाच्या दरम्यान सामन्याला सुरुवात. पूर्वार्ध पहिला चेंडू पडेल. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल झालाय. पहिला बॉल पडत असताना आपण पाहू. पहिला चेंडू. गोलंदाज सज्ज होत असताना गुप्ता. पहिला बॉल. वेगाने आडवा बाटणे ऑन साइडला. सतीश देवकर इथे चेंडू जमिनीच्या धरणीला दान आणि थेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. मैदानाच्या आतमध्ये येत असताना सकाळी नाश्त्याला सतीश देवकरने नशिबाची गोळी खाल्ली होती की काय. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. वेगाने टाकला गेलेला चेंडू एक फ्लिपर 1 जो मात्र इथे पाहायला मिळाला. झेल निसटला. सतीश देवकरला जीवदान मिळालंय. अनेक वर्ष दांडगा क्रिकेटचा अनुभव आहे आणि फिटनेसच्या जोरावरती सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना त्याला आपण पाहतो. बिभीषण निकत साहेब साई चरण सोसायटीचे, साई ज्योत सोसायटीचे चेअरमॅन आदरणीय बिभीषण निकत साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आइए सर, आपका भी तहे दिल से स्वागत है. आदरणीय भगवानजी विचारे साहेब यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक असं स्वागत. फलकावरती 6. पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी निर्माण. सतीश देवकरच्या अडचणी वाढल्यात परंतु सहजरित्या सुपूर्द केलेले हे झेल इथे निसटलेत. प्रयत्न चांगले होते. 60+ एक खेळाडू आहेत. वय वर्ष 60च्या पलीकडे ओलांडलंय परंतु दिवसाला 15 किलोमीटर धावणारी व्यक्ती तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. आज जर का एखादा किलोमीटर जर का आम्ही सीएचे बांधत 2 किलोमीटर जर का चाललो ना नावाशिवाला की थकायला होतं. आज ही 60 पलटलेली व्यक्ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. झेल निसटला परंतु प्रयत्न चांगले होते. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय. 6 धावा धाव फलकावरती आहेत. संतजी खरं आपल्या कार्याला कौतुक आहे आणि सलाम आहे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 8 धावा धाव फलकावर. 8 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल कमी गतीने पुन्हा एकदा ऑन साइडला लपेटला. क्षेत्ररक्षक आहे. तिथे फेरबदल करण्यात आलाय क्षेत्ररक्षकामध्ये. एकेरी धाव येत असताना आज अनेक मान्यवर किंबहुना 40+ एक खेळाडू खेळतात. त्यांचे संपूर्ण परिवार, काही मुलं, काही काका किंबहुना काही बंधू सर्वजण आपल्या परिवाराला इथे घेऊन येतील कारण हा उत्सव आहे.
या क्रिकेटचा सोहळा जो आनंदाचा आहे. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. विशालजी पाटील आणि त्यांच्या साथीला पप्पूजी गायकवाड यांना पण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 9. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 9 आहेत. 40 प्लसचा क्रिकेट आपण पाहत आहोत. अमित दिघे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा. मोठे स्ट्रोक यायलाच लागतील कारण 3 षटकांची मॅच आपण खेळतोय. अशा परिस्थितीमध्ये धावाही अपेक्षित असतील, मोठे फटके अपेक्षित असतील. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. 9 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतो अमित दिघे. हा बॉल कमी गतीने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. बॅकअप द लाईन टाकला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच आपण इन्व्हाइट करूयात. पुढील सामना असेल श्री एक्सिलन्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल मोठा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत. हलक्या हाताने संयमाने सिंगल घेतली आहे. ही बाब पथ्यावरती पडेल कारण सतीश देवकर स्ट्राईक रेंजवरती आलाय. श्री एक्सिलन्स टीमचा कॅप्टन आणि त्याच वेळेला मोठा खांदा. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. चेतन सर आपला कॅप्टन येऊ द्यात. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि मोठा खांदा टीमचा कर्णधार येऊ द्यात. हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहतोय गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. वाईट +1 धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आहेत. वेल ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे परंतु षटकार आणि चौकारांची बरसात कधी होईल हे पाहणे अभिप्रेत असेल. कमी गतीने टाकला. ऑन साइडला केला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते तैनात. चेंडूवरती येतील तद्वर मात्र धावा इथे अर्जित करण्यात आल्या त्या 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा आल्या त्या 2. 14 धावा धावफलकावर. बॅटची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॉलने तो आपल्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जातो. तो सतीश देवकर. खोला टाकला. वेगवान प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. डिक्लर झोन आहे. रन्स मिळेल ती केवळ एक धाव इथे येत असताना संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. उशांकित क्षेत्र इथे रन्स आली आहे. पुढे ससावला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रयत्न चांगले आहेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये योगेश फेकी डेंजर एंडकडे परंतु धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या त्या 2. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 17 17 ऑन दी बोर्ड आहेत. शेवटचा बॉल राहील. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्तता करायची आहे या षटकाच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. रन्स अवेलेबल आहेत. धाव मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद करत असताना दोन्ही बॅटरला आपण पाहतोय. फेकी करण्यात आली आहे. तद्वर आलेल्या दुहेरी धावा. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 19 बांधल्यात. 19 ऑन दी बोर्ड आहेत. 2 षटक संपलेत. या आपण टॉस साठी इन्व्हाइट करतो आहोत. श्री एक्सिलन्स आणि त्याच्या अगेन्स्ट मोठा खांदा.
आपण थोड्याच वेळामध्ये एक विशेष सन्मान करतो आहोत. गजाननजी तोरसकर साहेब यांचा विशेष सन्मान इथे करण्यात येईल. बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. गोष्टांगी क्षेत्र, रन्स मिळेल केवळ एक. एकेरी धाव येत असताना 20 धावा धाव फलकावरती आहेत. भाजपा पनवेल शहर अध्यक्ष अनिलजी भगत साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. अनिलजी भगत साहेब यांचं आगमन होत असताना भाजपा शहर अध्यक्ष आणि अमरीजी मोकल साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून अनिलजी भगत साहेब आणि त्याच वेळेला अमरीजी मोकल साहेब यांचं आगमन होत असताना या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव इथे अर्जित करण्यात येते. सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक वधारेल जाऊन पोहोचतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. भाजपा शहर अध्यक्ष आदरणीय अनिलजी भगत साहेब आणि त्यांच्या साथीला अमरीजी मोकल साहेब यांना देखील आपण पाहतो आहोत. हा फटका चांगला आलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. स्क्रीनवरती आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. अनिलजी भगत साहेब आणि अमरीजी मोकल साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. हा झेल इथे टिपला गेला. खेळाडू होतोय बाद. या षटकानंतर काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या व्यासपीठावरती विशेष सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन. पहिला सन्मान आदरणीय गजाननजी तोरसकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी दत्ताजी कुलकर्णी साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करावा. विशेष सन्मान आपण करतो आहोत. गजाननजी तोरसकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान दत्ताजी कुलकर्णी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत असताना स्वागत आणि सन्मान आपण करतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते. या पुढील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळत. अर्थात धावफलकावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा फलंदाज बाद. एकोणतीस बनल्या 30चं टार्गेट या मॅच मध्ये राहील. या विशेष सन्मान आपण करतो आहोत. पनवेल शहर भाजपा अध्यक्ष अनिलजी भगत साहेब यांचा सन्मान, एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी मोतीलालजी कोळी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना आपण पाहतो आहोत. भाजपा शहर अध्यक्ष आदरणीय अनिलजी भगत साहेब यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वागत आणि सन्मान. आज इथल्या पायरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण उपस्थित झालात, आम्ही आपले आभारी आहोत. विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. मोतीलालजी कोळी साहेब यांच्या शुभ हस्ते अनिलजी भगत साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मायेची आणि उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट एक मोमेंट देऊन विशेष सन्मान. पुढील सन्मान करण्यासाठी मी सुभाजी गावड साहेब यांना विनंती करेन
यांच्या शुभ हस्ते अमरीजी मोकल साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करावा. सुभाजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान अमरीजी मोकल साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड, आणि अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या अतिथींचा मान सन्मान करणं हे अद्य कर्तव्य. चला मैदानाचा ताबा घ्यायचा त्वरित संघ. या आणखीन एक आणखीन एक महत्वाचा सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. माने साहेब या ठिकाणावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो पेण तालुका, त्याच वेळेला रायगडचं नेहमीच आपण पाहिलं तर विशेष अभियंता म्हणून ते कामकाज करत असताना पाहायला मिळतात. महावितरणचे त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत असताना आपण पाहतोय संजयजी पाटील साहेब स्वतः त्या ठिकाणावरती उपस्थित आहेत. विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. महावितरणचे पेण तालुका आणि रायगडचे प्रमुख जिथे कार्यकार त्यांच्या माध्यमातून सांभाळण्यात येतो महावितरणचं, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. माने साहेब यांचा विशेष सन्मान या स्क्रीनवरती आपण पाहतो आहोत. युट्यूब वाहिनी थेट प्रेक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना 17 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. विशेष सन्मान विशेष अतिथींचा होत असताना आपण पाहत आहोत. पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला टॉस आपण करूयात. मी आदरणीय अनिलजी भगत साहेब यांना विनंती करेन, पनवेल भाजपा शहर अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. श्री एक्सिलन्स आणि मोठा खांदा. श्री एक्सिलन्स आणि मोठा खांदा टीमचे कॅप्टन या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. आदरणीय भाजपा शहर अध्यक्ष पनवेल अनिलजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस करण्यात येतोय. मोठा खांदा टीमचा कॅप्टन. मोठा खांदा या आपण टॉस करतो आहोत. टॉस केला जातोय. श्री एक्सलेन्स आणि त्याच्या अगेन्स्ट मोठा खांदा टॉस होतोय. सतीश देवकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेत. गुप्ता आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. संजयजी वैद्य यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. सामन्याला सुरुवात उत्तरार्ध लक्ष ठेवण्यात आलं या सामन्यामध्ये, जिथे 18 बॉल मध्ये टार्गेट सेट केलं 30 धाव संख्येचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. पुढच्या मॅचचा टॉस होतोय. निळकंठजी पाटील साहेब तुलसी प्रेरणाच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बॉल खोला टाकला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. सतीश देवकर गोलंदाजी मार्क वरती. बॉल आणि बॅटच्या साह्याने मैदानाच्या आतमध्ये नेहमीच प्रतिस्पर्ध्यावरती हावी ठरणारा खेळाडू सतीश देवकरला आपण मैदानावरती पाहतोय. गेल्या अनेक वर्षांमध्ये ना या खेळाडूचं वय कदापि वाढलं नाही. फिटनेस अफाट अशी फिटनेस त्यांची पाहायला मिळते. अचूक आणि नियंत्रित बद्ध गोलंदाजी ते करतात. आणि आमचे फार जवळचे मित्र देखील आणि एक उत्कृष्ट आयोजक म्हणूनही आपण त्यांना पाहतो. टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा 3 षटकांची मॅच राहील. तीन षटकांचे सामने जे मात्र आपण पाहतो आहोत. 18 बॉल आणि 30 ची गरज.
श्री एक्सिलन्स आणि मोठा खांदा 3-3 षटकांचे सामने आपण पाहतोय. धावफलकावरती एक आहे. गोलंदाजीमध्ये जिथे आपण पाहतो आहोत गोलंदाज दाखल होत असताना सतीश देवकर. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. 30चा करायचा पाठलाग. पहिले 2 बॉल चांगल्या रॅटनीचे टाकले सतीश देवकर. गोलंदाजी करत असताना त्याची नाना रूपे आपण अनेक वेळा पाहिलेत. बॉल वळवणं, त्याच वेळेला चेंडूला वेगाने हाताळणं, अचूकतेने गोलंदाजी करणं आणि एकंदरीत फ्रूट सलाड अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळते. धावफलकावरती धावा त्या 2. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये वजन धावा मिळतील त्या अर्धा डझन. आठ धावा धावफलकावरती. षटकार येत असताना पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड रीच मध्ये आला आणि त्याला आउट ऑफ रीच केलं. आणखीन एक बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला सतीश देवकर. कमबॅक चांगलं त्याच्या माध्यमातून होत असताना 8 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा गुप्ताच्या अगेन्स्ट. बॅकफुटला आले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षण खराब. रन्स मिळेल इथे. एक धाव इथे पळून पूर्ण करण्यात आली. घोषांकित क्षेत्र. रन्स मिळाले. एक धावफलकावरती धावा आहे ते एकंदरीत 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सतीश देवकरला आपण पाहू. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती येत असताना आपण पाहत आहोत. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आला आणि दुसरा येतोय की काय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट मिळवली आहे आणि तदनंतर सेलिब्रेशन पहा सतीश देवकरचं. खेळाडू क्रमांक पहिला बाद. जिल्हाध्यक्ष अविनायकजी कडू साहेब आणि त्यांच्या साथीला, अविनाशजी कोळी साहेब आणि त्यांच्या साथीला नितीनजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. हॅलो हॅलो. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्याकरता भारतीय जनता पार्टी उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र अविनाशजी कोळी साहेब, त्याचबरोबर पनवेल विधानसभेचे प्रमुख आमचे मित्र नगरसेवक नितीनभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आनंदी ग्रुपच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जिल्हा सरचिटणीस आमचे मित्र नितीनभाई पाटील यांचेही या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर पनवेल शहर अध्यक्ष आमचे मामा अनिल मामा भगत यांचेही या ठिकाणी स्वागत. तसंच चिटणीस अमरीशजी मोकल यांचेही स्वागत. मी या ठिकाणी जिल्हाध्यक्षांची सन्मान करण्याची विनंती करतो. या ठिकाणी दशरथ म्हात्रे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते दशरथ म्हात्रे मोतीराम कोळी यांना विनंती करतो आपण जिल्हाध्यक्षांचं शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. दशरथ म्हात्रे. या ठिकाणी दशरथ म्हात्रे आणि मोतीराम कोळी तसंच आमचे गुरु संजय पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर संजय पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्षांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी विनंती करेन कोर कमिटीला आमचे पनवेल चे माजी नगरसेवक नितीनभाई पाटील, जिल्ह्याचे सरचिटणीस भाजपा नितीनभाई पाटील यांना विनंती करतो
आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सुभाष गावडे साहेबांना विनंती करतो, आनंदी ग्रुपचे अध्यक्ष, KPL चे अध्यक्ष. भगवान विचारे आपण यायचं आहे. या ठिकाणी मी SBPL चे अध्यक्ष सुभाष गावडे आणि सदस्य भगवान विचारे यांना विनंती करतो, नितीन भाईंचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे आम्ही आनंदी ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ. थोड्या वेळात या ठिकाणी माजी सैनिकांचा सन्मान होणार आहे. मी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी थोडा वेळ थांबायचा आहे. मी जिल्हाध्यक्षांना विनंती करेन, तसं आमदार साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत, थोडा वेळ काढायचा आहे. धावपळकावर धावा लागल्या ते म्हणजे 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पहा मिळतोय तो म्हणजे गुप्ता. तर एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमधील एक मादक सौंदर्य पाहायला मिळालं आणि नक्कीच 4 धावा धावपळकावर ऍड होतील. धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 17 धावा धावपळकावर लागल्या मी या जातात. ठिकाणी आमचे जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष अविनाश कोळी यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. आमच्या सर्वांचे मित्र स्वर्गीय संजय भोपी, प्रीमियर लीग, खांदा कॉलनी प्रीमियर लीग, 40+ क्रिकेटचा निखळ आनंद आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच खेळाडू घेत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय नितीनभाई पाटील, पनवेल शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अनिल शेठ भगत, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे टेटनीस अमरीशजी मोकल, आमचे OBC मोर्चाचे जिल्ह्याचे सरचिटणीस दशरथजी भगत, दशरथजी म्हात्रे, कामगार नेते मोतीलाल कोळी, या ठिकाणी आमचे धडाडीचे कार्यकर्ते भीमराव पवार, उपस्थित सर्वच आमचे सहकारी, आमच्या सगळ्यांच्या वतीनं उपस्थित असलेल्या आणि या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सगळ्याच खेळाडूंना मनापासून आम्ही शुभेच्छा देतोय. या मॅचेस दरवर्षी या ठिकाणी खेळवल्या जातात आणि वयाची 40वे वर्ष पार केलं असलं, 40+ असं जरी नाव असलं तरी 50, 55, 60तले खेळाडू सुद्धा या सगळ्या स्पर्धेत सहभागी होतात आणि 18-20 वर्षाच्या युवकांना लाजवतील अशी एकूण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे या मैदानावर पाहायला मिळतं. आणि आपणा सगळ्यांचा उत्साह पाहता आपण तरुणांनाही या ठिकाणी मार्गदर्शक आहात. आपणा सर्वांना पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो आणि याच्या पुढे या स्पर्धा अधिकाधिक रंजक होतील. आता मगाशी बघितलं की एक जण धाव घेत असताना पडले तर ते म्हणतात हा खेळाडू रोजच्या रोजच पडतच असतो, त्याच्यामुळे हा बघा आता पण पडले. त्याच्यामुळे असे पडणारे धडपडणारे सगळे खेळाडू जे आहेत आपले, ते सगळे तरुण खेळाडू जे आहेत ते सगळेजण इथे उपस्थित असलेल्या तमाम प्रेक्षकांना सगळ्यांना
एक चांगला आनंद देत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद कोळी साहेब, आपण आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल आम्ही आमच्या सर्व ग्रुपच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो. या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल आम्ही मनापासून आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद. वळतोय मैदानाकडे 5 चेंडू आणि 9 धावेची गरज असताना स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे कोण आहे स्ट्रायकला? सुनील प्रमोद असा फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाली. शॉर्टम स्वरूपाचा चेंडू होता परंतु पंच आमच्याकडे वळतील. पंच जमिनीला हात समांतर करून सांगितले की हा चेंडू स्वेर आहे. या स्वेर चेंडूच्या मदतीने अतिरिक्त धाव वाढेल स्कोरबोर्डवर. धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 22 धावा. 22 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. चांगलं असं क्रिकेट दरम्यान पाहायला मिळतोय दोन्ही संघाकडून. परंतु चुरशीची लढत नक्कीच होणार. परंतु पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू टाकलेला होता आणि यानंतरच्या सामन्यासाठी सांगतील की आज वरी चेंडू आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, पुढच्या सामन्यासाठी नाणेफेक झालेली आहे. ज्यांनी नाणेफेक जिंकली त्यांनी तयारीत राहायचं आहे. नक्कीच 5 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 5 चेंडू 7 धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता परंतु लेग साईडच्या दिशेने येतोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि एकेरी धावेला सन्मान द्यावा लागेल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेच्या मदतीने धावफळ कलतोय. धावफळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 26 धावा. 23 धावा धावफळकावर लागले जात आहेत. एकेरी दुहेरी धावेला आता कुठेतरी सन्मान देताना दिसत आहेत फलंदाज, कारण की सामना कुठेतरी चुरशीचा होता ना. परंतु काय चेंडू हाताळलाय, एसटी उधाळून लावली आहे म्हणजे या फलंदाजाची. तो म्हणजे फलंदाज प्रमोद याची. प्रमोद बॅक टू द जगा आउट. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 3 चेंडू समीकरण राहिलं ते म्हणजे 3 चेंडू आणि 6 धावेंचं. 3 चेंडू 6 धावेंचं समीकरण पहा मिळतोय. दुपारच्या सत्रात जणू काही आग उकळताना दिसत आहेत की हा गोलंदाज. जरूर या गोलंदाजाने वाईड फेकले होते वारंवार, परंतु कुठेतरी क्लीन बोल्ड एसटी उधळून लावली प्रमोद यांची आणि प्रमोद याला परतीचा रस्ता दाखवला. परंतु आता समीकरण राहिलं 3 चेंडू आणि 6 धावेंचं. या ठिकाणी ACFK चे खेळाडू आहेत, त्यांनी स्टेज जवळ संपर्क करायचा. सर्व ACFK च्या खेळाडूंना विनंती आहे स्टेजशी संपर्क करायचा आहे. 3 चेंडू 6 धावेंचं समीकरण. चांगली चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहे तो म्हणजे तुलसी प्रेरणा, तर एका बाजूला आहे तो म्हणजे श्रीजी संघ. असं सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक चुरशीची लढत होताना दिसते ती म्हणजे संजय दिनकर बोपी साहेब प्रीमियर लीग यांच्या विद्यमानाने भरलेली टुर्नामेंट पुन्हा एकदा बाहेर येतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंच सांगतात की आज स्वेर चेंडू, या स्वेर चेंडूच्या मदतीने एक अतिरिक्त धाव वाढेल. नक्कीच धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 25 धावा. 25 धावा धावपळकावर लागले जात आहेत. 3 चेंडू 5 धावेचं समीकरण राहिलंय. शॉर्ट चेंडू होता परंतु लेग साईडच्या दिशेने ते चांगले क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळतोय. नक्कीच एक धाव पूर्ण होतीये परंतु दुसरी धावेचं एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेच्या मदतीने 26 धावा धावपळकावर लागले जात आहेत. नक्कीच 2 चेंडू समीकरण राहिले ते म्हणजे 4 धाव्यांचं. प्रत्येक चेंडू मागे 2चं समीकरण. नक्कीच 2 चेंडू आणि 4 धावेचं आव्हान असेल अजूनपर्यंत. पुन्हा एकदा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळतोय परंतु चांगली रनिंग बिटवीन विकेट. एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि समीकरण राहिलं ते मध्ये 1 चेंडू आणि 3 धावेंचं. 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावेचं समीकरण राहिलं. नक्कीच कोण विजयाचं शिल्पकार ठरेल, हा फलंदाज विजय करून देईल का आपल्या संघाला, कारण की पाठीराखे आपल्या फलंदाजाची नक्कीच वाढ बघत आहेत.
हाच कुठेतरी चेंडू असेल तो कुठेतरी विजयाचा शिल्पकार ठरून जाईल. नक्कीच एक चेंडू आणि 3 धावेचं समीकरण आहे. टिचून गोलंदाजी केली अद्याप, जरूर एक्स्ट्रा स्वरूपात मारा केले होते, परंतु समीकरण आणून ठेवले ते म्हणजे एक चेंडू आणि 3 धावा. 3 धावा एक चेंडू असं समीकरण पाहायला मिळतोय. असा अनुभव आहे या फलंदाजाकडे. कित्येक वर्ष आपल्या फलंदाजीवर गाजून सोडलं आपल्या संघासाठी, परंतु आता गाजवावं लागेल. एक चेंडू 3 धावेची गरज. शाप्टी स्वरूपाचा चेंडू होता, अलेक्साच्या दिशेने चेंडू येतो, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव घेता घेता परंतु चांगला चाळाक यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे श्रीजी संघ. नक्कीच पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच तुलसी प्रेरणा संघाला ही शुभेच्छा. नक्कीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी वळतोय डीजे मास्टर, एक सुमधुर संगीत वाजवा.